15 मार्च रोजी जो धाराशिव जिल्हा पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे, त्यामध्ये विचारलेला प्रश्न तसाच हा एम-पी-एस-सीचा प्रश्न होता, जो धाराशिवला आला होता. मग प्रश्न काय दिलेला होता बघ, 0.004 एक्सचं गुणोत्तर दिलेलं आहे. 0.04 वाय असेल तर एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय यांचं गुणोत्तर काढायचं किंवा भागाकार काढायचा. मग हे गुणोत्तर आहे म्हणजे हे बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय होतं, एक तर भागीला किंवा बरोबर. मग आता बरोबर जर आपण घेतलं तर ह्या साईडला आपण एक्स लिहूया. ठीक आहे. इकडे काय आहे, 0.04 गुणिला वाय आहे. हा गुणाकारातला वाय जर मी इकडे घेतला तर तो भागाकारात येत असतो. बरोबर तिकडे किती येणार आहे, 0.04 तर वरतीच होते. इकडे बघा, इकडचा जो आहे 0.004 हा तिकडे पाठवूया, तो भागाकारात जाईल 0.004. मग इकडे काय करायचं, 4/4 लिहून ठेवायचं. ठीक आहे. पूर्णांक संख्या काढायच्या. दशांश नंतर किती संख्या त्या मोजायच्या, 1, 2 आणि 3. 3 संख्या आहेत. इकडे दशांश नंतर किती संख्या आहेत, 2 संख्या आहेत. ठीक आहे. ही जर मी वरती घेऊन गेलो तर ती संख्या वजा करायची. ठीक आहे. वरती घेऊन जायचं आणि त्याला वजा करायचं दशांशवाल्याला. ह्याचं उत्तर काय आलं, -1 आला. ह्याचं वजा आलं तर फक्त इकडे एक शून्य ठेवून द्यायचा. इथे -2 आले असते तर 2 शून्य ठेवायचे, -3 आले असते तर 3 शून्य ठेवायचे. जर ह्याचं अधिकचं चिन्ह असलं असतं तर इकडे आपण दशांश लावत गेलो असतो तशा त्याप्रमाणे. ठीक आहे. मग ह्याला काय उत्तर येणार आहे, 4 10 40 आणि 4 1 4. मग ह्याच्यातून डायरेक्ट म्हणा की एक्सची किंमत किती आहे, 10 आहे. तर वायची किंमत किती आहे, 1 आहे. मग एक्सची किंमत 10, एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय यांचं जर तुम्हाला गुणोत्तर काढायचं असेल तर एक्सची किंमत 10 अधिक 1 आणि 10 वजा 1 किती येणार आहे, इथे येतील 11 छेदामध्ये 9. 11 9 1 9, खाली उरले 2 आणि छेदामध्ये 9. कुठे आहे बघा, 1/2/9. ऑप्शन क्रमांक ए हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती मला बिंदास प्रश्न पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.